मी सुधाकर लोंढे आज NDS विषयी आपणास माहिती देतो। NDS ही संकल्पना म्हणजे न्यू डाएट सिस्टीम। हे गुजरातमधील अमरेली या ठिकाणचे BV चव्हाण यांनी ही संकल्पना मांडली आणि हे आज जगात तिचे अनेक फॉलोअर्स आहेत। NDS म्हणजे जीवन जगण्याची पद्धत, निसर्गोपचाराच्या माध्यमातून आरोग्य संपन्न कसं जगता येईल याविषयी एक दिवसभराचा चार्ट कसा असावा याची माहिती। मानवी जीवन जगत असताना एका सरांचं असं एक वक्तव्य आहे की जग हे रोगमुक्त करायचं, ते कसं करता येईल हे त्यांनी स्वतः 29 वर्ष त्याचा अभ्यास केला आणि त्याचा एक रिसर्च करून एक सिस्टीम डेव्हलप केली, ती म्हणजे NDS। NDSमध्ये काय असतं? उपवास, रसाहार, एनिमा यांची यथोचित सांगड घातलेली आहे। दिवसाची सुरुवातीपासून 12 वाजेपर्यंत 8 तास, शक्य असेल तर 8 तास किंवा 12 वाजेपर्यंत उपवास धरायचा। तो उपवास निर्जला करायचा, अन्न पाण्याशिवाय उपवास। मग त्यात अर्थातच चहा पाणी वगैरे सर्व वर्ज्य। त्यामुळे काय होतं, ज्यावेळी तुम्ही झोपेतून उठता आणि उपवास धरता तर ह्या उपवासात निर्जला असल्यामुळे, पोटात अन्नाचा कण नसल्यामुळे तुमच्या शरीरातल्या ज्या काही बॅक्टेरिया असतील त्या अन्न न मिळाल्यामुळं तुमचा रोगच खाऊन टाकतात आणि माणूस रोगमुक्त व्हायला सुरुवात होतो। ज्याप्रमाणे आयुर्वेदात सांगितलेले आहे लंघनम परम औषधम, त्याचप्रमाणे रोजचं 8 तासाचं एक लंघन होतं आणि तुम्ही रोगमुक्त होता। तर दुसरा पार्ट असा आहे 8 तासानंतर काय करायचं, तर 8 तासानंतर सांगितलेलं आहे रसाहार। रसाहार असा की पालक 75% घ्या, पुदिना, कढीपत्ता आणि आपल्या जवळपास असणाऱ्या भाज्या, त्यात कडू आणि चीक नसलेल्या या भाज्यांचा समावेश करा। यात कधी आंबापत्ती असेल किंवा कढीपत्ता, आंबा पानं, पेरू पानं, तुमच्या अजून असे जे आसपास जे शक्यतो मिळतात, तुळस असेल, पुदिना असेल, यांचा तुम्ही रस तयार करायचा, तो गाळून घ्यायचा, त्याच्यात गूळ आणि काळे मीठ वगैरे वापरून त्याचा त्याचा रस करायचा, ग्रीन ज्यूस म्हणून तो प्यायचा। हे तुम्ही घेत असताना तुम्ही तुमच्या शरीराचं क्लिनिंगचं काम करता। हे क्लिनिंग होतं, पहिलं उपवास, नंतर क्लिनिंग, नंतर दिवसभर तुम्ही फलं घेऊ शकता, फलाहार करू शकता। संध्याकाळी जेवण केलं तरी चालतं, अर्धं जेवण, आणि त्यात मुख्यतः सॅलेड्स भरपूर वापरावेत। आणि हा झाला पूर्ण दिवसाचा डाएट प्लॅन। आणि यात मुख्यत्वे 2 गोष्टींचा अजून समावेश आहे। कुठल्याही प्रकारचं दुग्धजन्य पदार्थ, प्राणीजन्य पदार्थ खायचे नाही आहेत। दूध हे शरीराला मारक आहे, ते पोटात गेल्यानंतर सडतं, त्याची अजून वेगळ्या खूप चर्चा करता येईल, पण यात दुग्धजन्य कुठल्याही आहार घ्यायचा नाही, ही एक तत्त्व आहे। आणि 2 टाईम एनिमा घ्यायचा। आजपर्यंत आपण एनिमा पहिला घेताना असं लक्षात येतं का शरीरातली खूपशी घाण अशी बाहेर पडते। काही दिवसानंतर ज्यावेळी शरीर स्वच्छ होतं, तिथून पुढंसुद्धा रोज दिवसातून आपण शरीराची ठेवण अशी आहे, शरीरातून बाहेर टाकण्याकरता, उत्सर्जनाकरता तोंड, असे डोळे, कान, गुदद्वार, येथून शरीरातून घाण बाहेर टाकलीच जाते, त्वचेची रंध्र असतील, पण निसर्गानं एक तोंड दिलेले आहे फक्त आत, इनपुट एका ठिकाणून करायचं आणि आउटपुटला हजारो ठिकाणं आहेत। तर अशी निसर्गाची पद्धत आहे। तर या सिस्टीमने दिवसातून 2 वेळा तुम्ही जर एनिमा घेतला तर शरीर आतून क्लीन होतं। बाह्यांग स्वच्छ करण्याचे अनेक मार्ग आहेत, पण पोट स्वच्छ करण्याकरता एकमेव मार्ग आहे एनिमा। तो जर घेतला तर तुम्ही आतूनही स्वच्छ होता आणि आतून स्वच्छ झालेलं ते तुमच्या चेहऱ्यावर दिसतं। तुमचे पोटाचे सर्व विकार, अनेक आजारातून मुक्ती मिळते। अत्यंत सोपा हा निसर्गोपचाराचा हा कोर्स तुम्ही जगण्यात ज्यावेळी वापराल त्यावेळी तुम्ही रोगमुक्त व्हाल आणि जगसुद्धा रोगमुक्त होईल। नमस्कार, धन्यवाद। सुधाकर लोंढे, नारायणगाव।